टाकायच्यात मी. तर मित्रांनो चिंच पार्टी चालली आहे, रियाने पार्टी दिली. आजच्याला परत माझ्यावर एक स्कॅम झालाय. रात्री काइन मास्टर डाउनलोड केलं होतं, आता त्याच्यात ब्लॉग एडिट केला होता. तुम्ही बी हसताना एवढा व्हिडिओज फेल्ड झाल्यात. म्हणजे काइन मास्टरनी काय झालं काय कळलं. रात्री काइन मास्टर नवीन डाउनलोड केला होता, परत ब्लॉग बनवायला लागला. आजचा ब्लॉग डायरेक्ट आहे ना संध्याकाळी 7 वाजता येणार आहे. आता तर मला वावरात भिजवायला जायचे, त्याच्यामुळे आता काही ब्लॉग परत एडिट करू शकत नाही. कुठल्याही ॲपवरती विश्वास ठेवा मलाच काय कळणार. आता VN वरती केलं, VN त्या दिवशी डाउनलोड नाही झाला. आता काइन मास्टर डाउनलोड केला तर सगळी व्हिडिओ एडिटिंग केली होती, व्हिडिओ एडिटिंग केलेली पण दावतो तुम्हाला. तर आता इथं ब्लॉग आहे ना डाउनलोड झालेला दावते, म्हणजे ना चित्र वगैरे सगळं दावते. कालच्या ब्लॉगचे प्ले करून सुद्धा दावतो मी. पडला होता मोबाईल आता माझ्याकडून, असंच पडतो काय करू. आता काय करायचं, सगळा ब्लॉग तो ह्याच्यात बनलाय आणि डाउनलोड केल्यावर ना फाईल टू फेल्ड सांगते. तर मित्रांनो फायनली मी आता इरीवरती आलेलो आहे भिजवायला. इरीत पाणी बघा किती. तर मित्रांनो तुम्ही तर बघितलंच आता इरीमध्ये किती पाणी कमी आहे. लाईट 9:30 वाजता येणार आहे. ती फक्त त्याच्यात एकच मोटर चालू आहे. ती कसं काय चालू आहे ते तुम्हाला पण कळलं असेल. मी त्या दिवशी म्हणलं होतं का नाही तुम्हाला, पोरांना जर सुट्ट्या लागल्या ना पोरं इथं मॅच खेळायला येतात. आजच्याला रामनवमीची सुट्टी आहे ना, पोरं इथं मॅच खेळायला. मला पण खेळायचं. तर मित्रांनो पाण्याची लाईट असतं ना यांच्यात क्रिकेट खेळायचं. दोन्ही काम होणार आहे, वावर पण जवळ आहे आणि स्टेडियम पण जवळ आहे, दोन्ही काम. तर मित्रांनो टंपाची कमी होती म्हणून डायरेक्ट एरंडाची लाकडं काढलं त्यांनी. अरे एरंडाची लाकडं आहे एका हिट मध्ये तुटत्यान. ही अशी फळीची लाकडं पाहिजे. आपली बॅटिंग आली का? बॉलिंग आली. अरे आपण नाही प्रो होईल याला जुळ. फायनली बॅटिंग संपली, आता आमची बॅटिंग आलेली. मला काय बॅटिंग नाही होत, या दोघांना बॅटिंग दिलेली. तर मित्रांनो फायनली मॅच हरलेलो आहे. एक बॉल 4 खेळायला पाहिजे पण एक बॉल 4 नाही होऊ शकत, शॉट करता नाही बसला. तर मित्रांनो दुसरा सामना चालू झालाय. नीट खेळ बर का, आता 6 रन राहील जिंकते म्हणायचं आता. पहिल्या बॉलर चौकात दुसऱ्या बॉलर शॉट. ओ नो कायला का हे पलटी हाणू बाबूला तिकडे दाखवू मला. अरे मित्रांनो क्रिकेट खेळून झाले, आता आले मोटर चालू करायला. आता बऱ्यापैकी पाणी भरलेलं आहे, घामता असला आलाय ना. मोटर चालू झाली. तर मित्रांनो मी आता पोरांच्यात खेळायला गेलतो ना, फक्त अर्धा तासच खेळायला गेलतो. म्हणलं अर्धा तासात थोडी एअर गच्च भरून गरली पण होती. पप्पा काय माहिती का तुला पोरांच्यात क्रिकेट कोणी खेळायला लागली होती इथं भिजवायचं. सकाळी तर इरीत गेलो होतो, पाणी कमी होतं त्याच्यामुळे इरीत पाणी साचून म्हणून जरा पोरांच्यात क्रिकेट खेळलो. म्हणजे क्रिकेट खेळणं सुद्धा आता गुन्हा झालाय. जाऊ दे पण लय मजा आली, पहिल्यांदाच क्रिकेट खेळलो लय दिवसातून. तर मित्रांनो फायनली भिजून झालंय, घरी आलोय मोबाईल 100% चार्जिंग आहे. आता कालचा ब्लॉग एडिट करतो 7 वाजता टाकायला. लय कंटाळा आला माहिती का, असं वाटतं नको एडिट करायला, पण एडिट करून तर टाकायला लागणारच. रियान यांची चालली चिंच पार्टी. रिया एक बघू मला चिंच, मीठ लावून दे. डायरेक्ट अशी बुचकाळायची टाकायच्यात मीठ. तर मित्रांनो चिंच पार्टी चालली आहे, रियाने पार्टी दिलेली. रियाने तर डायरेक्ट मिठाची बरणीच घेतलेली. त्या संपवणार मी सांगते नाही, इथून संपवणार त्याच बरणी सांगते. एवढी बरणी खाऊन काय होते काय. साखर आणि मीठ चिंच ट्राय करायची आता. लिमलिगत लागते. दुकानची इमली असते ना. मित्रांनो मोबाईल एवढा तापलाय का ना, लो फ्लेमच्या फ्रीज वरती ठेवतो. इथं जरा वेळ फ्रीज मध्ये ठेवलं ना जरा गार होईल.
तर मित्रांनो इकडे काय चाललंय ओ हो रियांची पार्टी चालली पपई मला दे की यार सगळ्यांना पपई देते मला मित्रांनो मला पपई द्या नाही लका तुम्हाला काय एकटा खायचा प्लॅन होता का सगळ्यांचा तो फायनली आपली बी पपई आली तर मित्रांनो आजच्याला आणली पार्सल भाजी ह्याच्यात आहे पनीर भाजी आणि ह्याच्यात आणल्या रोट्या मला आणल्या तर पनीरची भाजी आहे ती मग पनीर आहे बघ आई टेस्ट करून बघत होती म्हणजे त्याच्यात पनीर आहे का नाही मित्रांनो आजच्याला पनीरची भाजी आणि रोट्या फर्स्ट टाइम आजच्याला घरी पार्सल आणली आणि हॉटेलमध्ये तर आजच्याला गेल्या हाय का नाही फर्स्ट टाइम पार्सल आणि सगळ्यात आवडतं पप्पाला पनीर सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे पनीर आणि मशरूम तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपला आजचा ब्लॉग आवडला असेल ना लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट